हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी तुम्हाला आहे ना पोह्याचे ना पापड बनवून दाखवणार आहे, बॉबी पापड. तर व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा. आणि पोहे ना आपण तर रोजच खातो, म्हणजे कधी पण वर्षभर टिकणारे असे बॉबी पापड मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर मी नाही पॅकेटचे पोहे घेतले का, तर वजनी नाही आपले अर्धा किलो पोहे असतील. आपल्याला आहे ना पोहे असे कुरकुरीत होईपर्यंत ना भाजून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता आपले असे छान असे ना पोहे कडक भाजलेले येतात. त्याचा आवाज पण आहे ना छान असा कुरकुरीत येतोय. तर थंड झाल्यानंतर मी छान असं आहे ना बारीक करून घेतले. आपल्याकडे जी पिठाची चाळण वापरतो ना आपण, तर त्याच चाळणीने ना पोहे बारीक करून चाळून घ्यायचे पहा. हे असं आहे ना पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय. तर हे असं आहे ना सोजीच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आणि एकदम बारीक पीठ करून घ्यायचंय. तर मी ना साहित्य मीठ, मिरची आणि पापड खार, तर ह्या 4 गोष्टीपासूनच आपले पापड बनते. तर ते आपण टाकून घेऊ आता. मीठ, मिरची आणि पापड खार टाकून झाल्यानंतर पाणी टाकून छान असं आहे ना मळून घेतलं होतं. तर जेवढं पाणी मावळण ना त्याच्यात, तर तेवढं पाणी टाकून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे. आता हे पिठी आपण 15 मिनिटासाठी ना असं भिजायला ठेवू. या पापडला आहे ना सावलीत जरी सुकवलं ना तरी छान असे ना सुकून निघतात ते 1 दिवसात. आणि छान असं 15 मिनिटं आहे ना पीठ भिजून ठेवलं होतं आपण. तर पीठ छान भिजलं पण होतं. आणि आता आहे ना मी आपल्याकडे पहा असा सोरा मिळतो, तर त्याने ना मी पट्टी पाडून घेतल्या होत्या. तर एकाच वेळेस आहे ना 4 अशा पट्टी पडत होत्या. आणि साडीवरच टाकून घेतल्या होत्या, ते काही चिकटत पण नव्हत्या आणि पट्टी पण छान पडल्या आणि तुटल्या पण नव्हत्या. तर 2 दिवस आहे ना कडकडीत वाळवून आहे ना त्यांना आहे ना तेलात तळून घेतलं होतं. तर खूप छान आहे ना वाळल्या होत्या त्या. आणि तुम्ही पाहू शकता आपण कुठंही त्याला शिजवलेलं नव्हतं त्या पिठाला, तरीसुद्धा आहे ना त्या तुटल्या नाही. तर लांब होत्या म्हणून मी थोड्याशा कट करून आहे ना कढईत टाकून आहे ना तळून घेतल्या. तर किती तेल टाकलं ना ती कढई अपूर्ण पडायला अशा इतक्या छान फुगत होत्या त्या. आणि खायला पण खूप छान आणि टेस्टी झाल्या होत्या. जर आपल्याकडे लहान मुलं असेल तर बाहेरून बॉबी आणण्यापेक्षा ना त्यांना अशा पद्धतीने घरगुती करून दिल्या ना तर ते पण आवडीने खातील. तर आमच्या पण मुलांना खूप आवडल्या. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.